समाचारामध्ये आपण महाफास्ट घडामोडींचा आढावा घेऊयात। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, सपा, बसपा, वंचित बहुजन आघाडी यांनी काही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत। मात्र सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने अद्याप एकाही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाहीये। त्यामुळे भाजपची यादी केव्हा येणार, कुणाला संधी मिळणार, कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ही उत्सुकता लवकरच संपणार असून भाजप आज आपली पहिली यादी जाहीर करणार आहे। पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यासाठी भाजपने देखील जोरदार तयारी केली आहे। उमेदवारांची निवड करताना भाजप मोठे निर्णय घेऊन काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची भेट घेतली। दोन्ही पक्षांदरम्यान जागा वाटपावरून मतभेद आहेत, ते दूर करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती। बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत, त्यापैकी संयुक्त जनता दल आणि भाजप प्रत्येकी 17 जागा लढवतील आणि रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 6 जागा सोडल्या जातील, असं संयुक्त जनता दलानं यापूर्वीच जाहीर केलंय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक सुरू आहे। काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार निवड समितीची ही बैठक आहे। मात्र या बैठकीला विखे पाटील यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। या समितीमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेच आहेत। मात्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यासाठी पक्षातून दबाव वाढतोय। विखे पाटील यांच्याबाबत काँग्रेसची प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे काय भूमिका घेतात याकडे काँग्रेसजनांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे। या यादीमध्ये अपेक्षेप्रमाणे मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्याशिवाय नाशिकमधून समीर भुजबळ, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, बीडमधून बजरंग सोनावणे तर दिंडोरीमधून धनराज महाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पण बहुचर्चित माढा आणि नगर या 2 जागांचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। इतर 4 ते 5 जागांबाबत मित्रपक्ष काँग्रेसची चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या वतीनं देण्यात आली आहे। अहमदनगरमधून सुजय विखेंना राष्ट्रवादीनं उमेदवारीसाठी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय। ते बारामतीमध्ये बोलत होते। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी काम करणार नाहीत या भीतीनं सुजय विखेंनी उमेदवारी नाकारली असं देखील अजित पवार म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्यासाठी हे आदरणीय आहेत, त्यांच्या आशीर्वादाचं मी स्वागत करतो अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे नागपूरमधले उमेदवार नाना पटोले यांनी गडकरींच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलंय। त्याचवेळी नागपूरच्या विकास कामांसाठी किती निधी खर्च केला, काम किती झालं याची श्वेतपत्रिका गडकरींनी काढली पाहिजे अशी मागणी देखील पटोले यांनी नागपूरमध्ये बोलताना केलेली आहे। नागपूरमधल्या मिहान प्रकल्पामधील जमिनी कवडीमोल भावानं रामदेव बाबांना देण्यात आल्या अशी टीका देखील पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवरती केली आहे। अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आलाय। अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। संजय धोत्रे हे अकोला मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। चौकीदार चोर है या राहुल गांधींच्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून मैं भी चौकीदार या मोहिमेची घोषणा भाजपनं केली आहे। भाजपतर्फे एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे। त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून आपल्या नव्या मोहिमेची माहिती दिली आहे। हा चौकीदार देशाचं संरक्षण करण्यासाठी ठामपणे उभा आहे असा दावा त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे। मी एकटा नाही, भ्रष्टाचाराशी लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे असं आवाहन मोदींनी यामध्ये केलं आहे। पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवरती हल्लाबोल केला। राहुल गांधी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावरती आहेत। तिथे प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। यावेळी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते केसी खंडुरी यांच्या मुलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला।
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आता जलमार्गाने यात्रा काढून जनतेशी संवाद साधणार आहेत। 18 मार्चपासून अलाहाबादहून गंगा नदीतून मोटार बोटद्वारे या यात्रेची सुरुवात होईल आणि याचा समारोप 19 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये होईल। आपल्या 2 दिवसांच्या यात्रेदरम्यान प्रियंका सुमारे 140 किलोमीटरचं अंतर पार करतील आणि या काळामध्ये त्या विविध ठिकाणी कार्यकर्ते तसेच समाजातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांशी संवाद साधतील। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपांसोबत आता एकमेकांमध्ये भिडण्याचे प्रकार देखील दिसू लागलेत। असाच हाणामारीचा प्रकार आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआरसीपी समर्थकांमध्ये पाहायला मिळाला। विधानसभेचे उमेदवार टिक्का रेड्डी हे जनतेशी संवाद साधत असताना टिक्का रेड्डी आणि वायएसआरसीपीचे नेते नागी रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे सुरक्षा रक्षकाने हवेमध्ये गोळीबार केला, मात्र चुकून एक गोळी टिक्का रेड्डींच्या पायाला लागली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। लोकसभा निवडणुकांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेता येतील असा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य प्रशासनाच्या पाहणीनंतर देण्यात आलाय। रमजानचा महिना संपल्यानंतर आणि अमरनाथची यात्रा सुरू होण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल। राज्यामध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि तिची मुदत 3 जुलै रोजी संपली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवत सीमेवरती निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकानं 80 लाखांची रक्कम जप्त केली आहे। केळवत सीमेवरती 2 गाड्या जप्त करण्यात आल्या। यातल्या एका गाडीमध्ये 30 लाख आणि दुसऱ्या गाडीमध्ये 50 लाख रुपये होते। कारच्या एका चालकानं ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून काढून कनक कॉटन इंडस्ट्री सावनेर येथे घेऊन जात असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेली रक्कम उपकोषागार कार्यालयामध्ये जमा केली आहे। याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधामध्ये नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली आहे। धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकमध्ये राज्य उत्पादन विभागानं कारवाई सुरू केली आहे। इगतपुरीमध्ये गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यांवरती छापा टाकून 500 लिटर हातभट्टी दारू आणि 1000 लिटर रसायन नष्ट केलंय। तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवामध्ये देखील मोठा अवैध साठा जप्त केलाय। या कारवाईमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। सीएसएमटी पूल दुर्घटनेवरती सामनामधून शिवसेनेच्या उलट्या बोंबा पाहायला मिळतात। मनपामध्ये शिवसेनेची सत्ता असताना जबाबदारी स्वीकारण्याऐवजी विविध प्रशासन यंत्रणांचे पायात पाय येऊ नयेत आणि मुंबईतील पादचारी पूल हे मृत्यूचे पूल राहू नयेत असं लिहिण्यात आलंय। पूल दुर्घटनेनंतर पाहणी करण्याऐवजी आणि जखमींची विचारपूस करण्याऐवजी उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी चंद्रपूरच्या सभेला निघून गेले होते। त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका होतीये। सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये 22 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। तसंच एल्फिस्टन पूल दुर्घटनेप्रकरणी दाखल याचिकेमध्ये सीएसएमटी पूल दुर्घटनेचा मुद्दा वाढवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे। ही याचिका वकील नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे। मुंबईमध्ये सतत होणाऱ्या पूल दुर्घटनांप्रकरणी रेल्वे जनरल मॅनेजर, पालिका आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या मुख्य याचिकेमध्ये करण्यात आली आहे। एल्फिस्टन दुर्घटनेनंतर कल्याणच्या दिशेला असलेला पूल जीर्ण अवस्थेमध्ये आहे। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर या पुलाला धोकादायक ठरवण्यात आलंय। डोंबिवलीतल्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या पुलावरून अनेक लोक प्रवास करतात। या पुलावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रेल्वे आणि महानगरपालिकेनं काळजी घ्यायला हवी अशी मागणी वारंवार करण्यात येते आहे। ठाण्यातील कोपरीचा पूल धोकादायक झाला असून त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। कोपरी पूल 1958 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला होता। या पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होते। सार्वजनिक बांधकाम विभागानं 2003 मध्ये रेल्वेकडे पूल रुंदीकरणासाठीचा प्रस्ताव सादर केला होता। रेल्वेनं हा पूल धोकादायक झाल्याचं 26 डिसेंबर 2013 रोजी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेला कळवलं आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांसमोरच्या आर्थिक अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। बेस्टनं आर्थिक कारणांपोटी कर्मचाऱ्यांचे पगार काही दिवस पुढे लांबवण्याची औद्योगिक न्यायालयासमोर विनंती केली होती। ती मान्य झालेली आहे। त्यानुसार फेब्रुवारीचा पगार मार्च महिन्यामध्ये 30 तारखेला दिला जाईल आणि त्या पुढचे 3 महिने 20 तारखेला पगार दिला जाईल। त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटतोय।
पुणे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा बीआरटी बस सुरू करण्याचा घाट घातलाय। कात्रज स्वारगेट, हडपसर स्वारगेट अशी बीआरटी सुरू करण्यात आली होती, मात्र या रस्त्यांवरून गेल्या वर्षभरापासून बीआरटी धावलीच नाही। महापालिकेनं बीआरटीसाठी 100 कोटींचा खर्च केला होता, मात्र त्याचा पुरता फज्जा उडाल्यानं ती बंद होती। आता येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बीआरटी बस सुरू केल्या जातील असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। सेंट्रल रेल्वेवरती शनिवार आणि रविवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। कुर्ला ते सायन या स्थानकांदरम्यान पुलाचं काम हाती घेण्यात आलंय। यासाठी माटुंगा ते कुर्ला दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धीम्या आणि जलद मार्गावर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। मेगा ब्लॉक काळामध्ये शनिवारी रात्री 12:18 सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री 12:31 सीएसएमटी कुर्ला लोकल, पहाटे 5:54 कुर्ला ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे। शनिवारी रात्री 11:12 कल्याण ते सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यंत चालवण्यात येईल। मार्च महिन्यातच सांगली पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिलेलं आहे। इतिहासात पहिल्यांदाच कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। कृष्णेच्या पात्रातील पाणी कमी झाल्यानं याचा सांगली शहर, कुपवाडा तसेच सांगली वाडी या गावाच्या पाणी पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। कालपासून सांगली शहरामध्ये पाण्याचा पुरवठा थांबला असल्यानं सांगलीकर त्रस्त झाले। चंद्रपूर शहरामध्ये बालाजी वॉर्डातील एका घरामध्ये अस्वल शिरलं, त्यामुळे या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। अस्वल घरामध्ये घुसल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। लोकांना याची माहिती मिळताच अस्वल बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली। अस्वलाला ट्रँक्युलाइज करून त्याला पकडण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। आता या अस्वलाला ट्रँक्युलाइज करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय। सोलापूरमधील मंगळवेढा महानगरपालिकेच्या शाळेतील छपराचा काही भाग कोसळलाय। मुलींच्या शाळेमध्ये हा प्रकार घडलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ही इमारत सध्या धोकादायक अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय, मात्र कोणतीही दखल न घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। महापासमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परततोय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढील घडामोडींकडे। च्या शीख विरोधी दंगल प्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवावी अशी विनंती सीबीआयनं सुप्रीम कोर्टाला केलेली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं सज्जन कुमार यांना जन्मठेप सुनावलेली आहे। त्याविरोधामध्ये सज्जन कुमार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। सज्जन कुमार यांना जामीन मंजूर करण्यासही सीबीआयनं विरोध केला आहे। अमेरिकेनं पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडसावलेलं आहे। पाकिस्ताननं आपल्या जमिनीवरून सीमापार केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांना ताबडतोब आळा घालावा असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोणत्या घडामोडी घडल्या यावर आमचं बारकाईनं लक्ष होतं असं अमेरिकेनं स्पष्ट केलंय। न्यूझीलंडच्या क्राइस्ट चर्च भागामध्ये 2 मशिदींवरती हल्ला करून बेछूट गोळीबार करणाऱ्या 28 वर्षीय ब्रेंटन टेरंटला स्थानिक न्यायालयानं 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या हल्ल्यामध्ये 49 लोक ठार झाले होते, 41 लोक जखमी झालेले आहेत। मशिदीवरती हल्ला झाल्यानंतर काही तासातच पोलिसांनी ब्रेंटन आणि त्याच्या 3 सहकाऱ्यांना जेरबंद केलं। आज सकाळी स्थानिक कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलं। आरोपीला पाहण्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असणाऱ्या ब्रेंटनच्या चेहऱ्यावर अपराध भावनेचा लवलेश देखील नव्हता। न्यूझीलंडमधल्या क्राइस्ट चर्च इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये किमान 9 भारतीय वंशाचे नागरिक बेपत्ता आहेत। भारताच्या न्यूझीलंडमधील उच्चायुक्तांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। मात्र आपण न्यूझीलंडकडून अधिकृत खातरजमा होण्याची वाट बघत असल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय। शुक्रवारी क्राइस्ट चर्चमध्ये दहशतवाद्यांनी 2 मशिदींमध्ये केलेल्या अंधाधुंद गोळीबारामध्ये किमान 49 जण ठार झाले आहेत। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं क्राइस्ट चर्च हल्ल्याचा निषेध करताना सर्वसामान्य जनता आणि प्रसारमाध्यमांवर देखील टीका केली आहे। आपण सर्वांनी सोयीस्करपणे एका समुदायाची वाईट प्रतिमा निर्माण केलेली आहे, त्यातून असा प्रकार घडला असं गौतम गंभीरनं ट्विट केलंय।
धर्मनिरपेक्षता हा लोकशाहीचा सर्वोत्तम पैलू असल्याचं मत देखील गंभीरने व्यक्त केलंय. राजकीय आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्द्यावर मत व्यक्त करण्यामध्ये गौतम गंभीर नेहमी आघाडीवर असतो. अलीकडे तो भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या, पण त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. तर महापासमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.